12 जानेवारी अर्थात स्वामी विवेकानंद यांचा आज जयंती दिवस। दरवर्षी भारतभर हा दिवस आपण राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करतो, बरोबर? आणि योगायोग असा की याच दिवशी स्वराज्य जननी आऊसाहेब राजमाता जिजाऊ यांचाही आज जयंती दिवस। योगायोग का म्हणाले? कारण एक आदर्श युवक घडवण्यामागे संस्कार फार महत्त्वाचे आणि संस्कार रुजवण्यात आईचं योगदान सर्वांत महत्त्वाचं आहे। जगाला छत्रपती शिवरायांसारखा युगपुरुष देणाऱ्या जिजाऊंना वंदन करण्याचा आजचा हा दिवस। महाराष्ट्र भूमीत एक अशी सत्ता ज्या काही अस्तित्वात नव्हती। इथे मातब्बर सरदार नव्हते अशातला भाग नाही। मातब्बर सरदार होते, पण ते कोणाची तरी चाकरी करत, नोकरी करत या भूमीला स्वराज्य ठाऊकही नव्हतं। त्या काळी महाराष्ट्र गगनातून अंधकार दूर सारून तिमिरातून तेजाकडे जाण्याची प्रेरणा देणाऱ्या धैर्यशील कर्तबगार राजमाता म्हणून आऊसाहेब मासाहेब जिजाऊ आपल्या डोळ्यापुढे उभ्या राहतात। त्यांच्याच जयंतीचा हा दिवस। त्यांच्या जयंतीचं औचित्य साधून आपल्या विद्यालयामध्ये आपण आज आदर्श मातेचा सत्कार समारंभ आयोजित केलाय। आज आपल्यासोबत बिस्मिल्लाताई पठाण उपस्थित आहेत। त्यांची 3 अपत्ये किंवा 3 पाल्य आपल्याच विद्यालयाचे विद्यार्थी राहिलेले आहेत। केवळ मुलांना जन्म देणारी आई नव्हे, त्यांना प्रेम भाव, विश्वबंधुत्व, सहकार्य भाव, त्याग, करुणा शिकवून त्यांच्यावर संस्कार रुजवून त्यांच्या व्यक्तिमत्वाला पैलू पाडणारी माताच आदर्श माता। जगभरातील अनेक संस्कृतींमध्ये आईला फार उच्च स्थान आहे। माँ के पैरों तले जन्नत होती है असं म्हणतात। भारतात आपण मातृदेवो भव या उक्तीला जागतो। आईला परम उच्च स्थान आहे। आपल्या दूरदृष्टीने मुलांना योग्य दिशा दर्शवणारी, शिक्षणाचं महत्त्व पटवून देणारी आणि कायमच त्यांच्या पुढे ठामपणे उभी राहणारी, अतिशय बिकट परिस्थितीतून मार्ग काढत त्यांच्यासोबत खंबीरपणे उभी राहणारी अशीच एक आदर्श माता बिस्मिल्लाताई पठाण आज आपल्या सोबत उपस्थित आहे। जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचे अभिनंदन करूया। बोलूंगी, कोशिश करूंगी। धनश्री मैम ने मुझे बुलाया यहाँ पे, मुझ में कुछ गुण, मेरे बच्चों को पढ़ाई मैं और उनको स्पीच दी, ये देख के उन्होंने अंदर से मैं यहाँ स्टेज पे आने के काबिल हूँ। इसका मतलब वो बच्चों में भी कुछ तो भी देखते होंगे मैडम। तो तुम भी बच्चे उनका कहा सुनो, उन्होंने क्या बोलते तो सुनो। दिल में बहुत कुछ है लेकिन बोलना नहीं आता मुझे। तुम भी होशियार बच्चे हैं सब। मैडम के बहुत आस है तुम्हारी तरफ से, उन्हें बहुत अच्छा सिखाते हैं। उन्हें भी एक लेडीज हैं, घर से काम करना, सर भी मैडम भी सब तुम्हारे वास्ते कितना कुछ करते ना उन्होंने, तो तुम भी कुछ ले उनके पास से। ये शिक्षण दे रही हूँ तो तुम सिर्फ लेने का काम करो। तुम्हारा सिर्फ लेने का काम है, सीखने का काम है। तुम्हारा कोई ज़्यादा मेहनत करने की जरूरत नहीं है। संविधान की वजह से तुम्हारा सब आयता मिलने वाला है, तुम्हारा सिर्फ लेने का है। तो इतना कहना चाहती हूँ कि कुछ बच्चे जरा पीछे भी हैं तो उन्हें भी पढ़ो, उन्हें भी लिखने की कोशिश करो, मेहनती बनो, ऊंचे मुकाम पे पहुंचो तुम भी। जो होशियार बच्चे रहते हैं उनको भी तुम्हारे इतना टाइम मिलते हैं। जो होशियार बच्चे उनको कुछ ज़्यादा टाइम नहीं रहता, एक दिन में उनको भी 24 घंटे रहते हैं, कुछ 48 घंटे नहीं रहते। इसलिए तुम्हारा को भी उतना टाइम है। तुम भी खेलो कूदो, फोन देखो, सब करो, लेकिन पढ़ाई पे भी ध्यान दो और कंटिन्यू तुम्हारा काम चालू रखो। तुम सिर्फ पढ़ो सब करो। और थैंक यू। आज राजमाता जिजाऊ यांची जयंती, तसंच ज्यांनी भारताला एक आदर्श शक्तिशाली भारत बनावं असं ज्यांचं स्वप्न होतं आणि त्यांनी नुसतं स्वप्नच पाहिलं नाही तर ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी त्यांच्या परीनं अतिशय परिश्रम घेतलं।
नेहमीच तुम्ही त्यांच्याबद्दल ऐकता, म्हणून मी काही जास्त त्यांच्याबद्दल काही सांगणार नाही. इथं आवर्जून मला फक्त एकच सांगावंसं वाटतं की आज आपण इथं जे प्रमुख अतिथी म्हणण्यापेक्षा ज्यांना आपण आदर्श माता म्हणून इथं बोलवलेलं आहे, खरोखरच आमचंही मला वाटतं कुठेतरी भाग्य आहे, ज्यांच्यामुळं आपण त्यांच्या सानिध्यात आम्ही आलो. त्यांचे विद्यार्थी आपल्याकडे घडत आहेत. जेव्हा जेव्हा सिमरनला किंवा त्यांचा मुलगा होता तेव्हा सुद्धा, आणि आता नवीन आर्शिया आल्यानंतरही असं जाणवतं की आम्हाला जे काही नोकरी मिळालेली आहे किंवा आम्ही जे काही तुम्हाला मार्गदर्शन करत आहोत, आम्हाला ही जी सेवा करण्याची संधी मिळालेली आहे ती फक्त संधी आहे. कारण इतके बरेच आपल्या सभोवताली किंवा आपल्याला ज्ञात नसलेले सुद्धा असे अनेक व्यक्ती आहेत, असे अनेक महिला आहेत ज्यांच्यामध्ये खूप काही करण्याची क्षमता आहे, खूप काही बदल घडवण्याची ज्यांच्यामध्ये क्षमता आहे, पण त्यांना संधी प्राप्त झालेली नसल्यामुळं ते आपल्या समोर येऊ शकत नाहीत. त्यांच्यामधले जे काही गुण आहेत, त्यांच्यामधले जे काही त्यांच्यामध्ये म्हणजे क्षमता आहे, ती क्षमता ते इतरांपर्यंत पोहोचू शकत नाही. जयंती असेल, पुण्यतिथी असेल, कुठल्याही महान विभूतीची आपण सूचना काढलेली नसताना सुद्धा जे उत्स्फूर्तपणे भाग घेत असते, सिमरन पण घेते आणि आता नवीन आलेली आर्शिया सुद्धा घेत असते. म्हणजे त्यांना जे मोलाचं मार्गदर्शन मिळत असतं ते घरूनच मिळत असतं. आपण आता सगळेच इथं शिकत आहोत, आम्ही या पेशामध्ये आहोत, तरी सुद्धा आम्हाला बऱ्याचदा आठवण राहत नाही की कुठल्या तरी म्हणजे विभूतीची अशी कुठली तरी जयंती पुण्यतिथी आहे ते. आणि मग एखाद्या आदल्या दिवशी वगैरे जरी सूचना काढली तरी तिची पूर्ण तयारीनुसार त्या मुली दोघी इथं शाळेमध्ये उपस्थित राहत असतात. खरंच त्यांचं खूप खूप कौतुक आहे. आणि असं वाटतं की फक्त शिक्षणानंच असं काही घडतं असं नाही. त्यांचं शिक्षणही कमीच आहे. मला वाटतं 8वीपर्यंत 9वीपर्यंत त्यांचं शिक्षण झालेलं आहे. आणि तेवढं आता म्हणजे ग्रामीण भागामध्ये त्यांचं शिक्षण झालेलं आहे. म्हणजे त्यांनी कुठल्या परिस्थितीतून शिक्षण घेतलेलं आहे हे आता तुमच्या पुढे म्हणजे लक्षात येतं. पण त्यांनी कसल्याही म्हणजे त्यांच्यामध्ये ज्या काही उणिवा असतील त्या त्यांनी कमी म्हणजे दूर सारून त्यांनी जे काही शिकलेलं आहे, जे काही त्यांना संधी मिळालेली नव्हती, ती संधी त्यांनी त्यांच्या मुलींसाठी आवर्जूनपणे ते उपलब्ध करून देतात ते. आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्याच म्हणजे कुठला ते धर्माचा विचार करत नाही, कुठल्या जातीचा विचार करत नाही. सगळ्या स्पर्धेमध्ये उत्स्फूर्तपणे त्या म्हणजे स्वतः त्यांच्या मुलांना घडवण्याचं, त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम करत असतात. म्हणून फक्त आदर्श माताच होणं गरजेचं नाही, तर तुम्ही आदर्श बालक होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. ज्याप्रमाणे आता आपण नेहमी म्हणतो की जिजाऊ झाली पाहिजे, जिने शिवाजी घडवला पाहिजे, पण जिजाऊ आता बरेच प्रमाणात असतील, पण शिवबा सुद्धा झाला पाहिजे. शिवबाचे जे काही गुण असतील ते सगळे गुण तुम्ही अंगीकारले पाहिजे. तुम्ही सुद्धा चांगले बालक म्हणून म्हणजे जे काही तुम्हाला घेता येतं, चांगलं जे काही घेता येतं ते घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि तुमच्यामुळं जसं एखाद्या विद्यार्थ्यामुळं एखाद्या शिक्षकाला जसं देवत्व म्हणा, गुरुत्व प्राप्त होत असतं, तसं तुमच्यामुळं तुमच्या आईची ओळख व्हावी, तुमच्यामुळं तुमच्या पालकांची ओळख व्हावी, असं वर्तन तुम्ही ठेवत चला. अशा बिस्मिल्लाताई आपल्यामध्ये उपस्थित झालेल्या आहेत. त्यांचा फक्त त्यांच्या मुलांनीच उपयोग करून घ्यावा त्यांचा असं नाही. तर मी तुम्हालाही आव्हान करते, जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज वाटेल, जेव्हा तेव्हा तुम्ही त्यांचं मार्गदर्शन घ्यावं, त्यांच्या सानिध्यात राहावं आणि जेवढं काही चांगलं तुम्हाला त्यांच्याकडून घेता येईल ते घेण्याचा तुम्ही प्रयत्न करावा, अशी मी तुम्हाला तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करते आणि माझे 2 शब्द सांगून थांबवते.